Hello students, welcome to my channel. In this video, we will see speech writing. In the lesson Be Smart on page number 25 and 27, there are two questions about the speech writing. On the page number 25, there is a drafting a speech. Web is given there, some points are also given there, and with the help of that points we have to write how to draft a speech. And on the page number 27 there is a question number 8. In that question there is a inter-school competition, and in that competition you have to give the speech about the given topic, how to achieve success in a life. There is also web given. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला स्पीच रायटिंग हा प्रश्न 5 मार्कासाठी असतो. या प्रश्नात तुम्हाला दिलेल्या विषयावरील भाषण म्हणजेच स्पीच लिहायचे असते. प्रश्नात दिलेल्या मार्गदर्शक सूचना, मुद्दे, प्रश्न इत्यादींच्या साहाय्याने भाषण तयार करायचे असते. स्पीच रायटिंगचे मुख्यतः 3 भाग असतात. पहिला भाग असतो सॅल्युटेशन किंवा ग्रीटिंग्स. यामध्ये आपण रिस्पेक्टेड प्रेसिडेंट, ऑनरेबल चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड हेडमास्टर अँड टीचर्स अँड माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स असा उल्लेख करतो. त्यानंतर दुसरा जो भाग असतो त्याला आपण मेन बॉडी ऑफ द स्पीच असे बोलतो, की ज्यामध्ये आपल्याला सविस्तरपणे जो विषय दिलेला आहे त्या विषयावरती ठामपणे आपले मुद्दे मांडायचे असतात. आणि तिसरा जो पॉईंट आहे तो कन्क्लुजन किंवा कॉम्प्लिमेंटरी क्लोज असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामधून निष्कर्ष काय निघाला किंवा कॉम्प्लिमेंटरी क्लोज करायचा असतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भाषण देत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल सविस्तर पाहिलेले आहे. आपण भाषण देत असताना आपले विचार प्रेक्षकांना पटवून दिले पाहिजेत. आपली भाषा योग्य आणि छान अशी साधी वापरली पाहिजे. आणि भाषण झाल्यानंतर भाषणाच्या शेवटी अभिवादन व आभार प्रदर्शन करायला पाहिजे. ह्या सर्व मी तुम्हाला जनरल टिप स्पीच देत असताना कोणत्या कोणत्या आहेत त्या सांगितल्या. आता आपण पेज नंबर 25 वरचा जो 5वा प्रश्न आहे त्याकडे वळू. क्वेश्चन नंबर 5, ड्राफ्टिंग अ स्पीच. डिस्कस इन ग्रुप्स each block and make notes about it. First, we read here given web. How I can draft an impressive speech. First point, what is the systematic overall procedure to justify an impressive speech? Number 2, what should be the size, length of the speech? Number 3, do I know the format? Number 4, how to start? Number 5, what to write? Number 6, how to bring quality to your speech? Number 7, what are the relevant thoughts, slogans, maxims? Number 8, which are the most important elements to be included? Totally 8 points are given there. We discuss each and every point descriptively here. First point is there. What is the systematic overall procedure to justify an impressive speech? म्हणजेच याचा अर्थ होतो की आपले भाषण प्रभावी होण्यासाठी सर्वसामान्यपणे कोणती प्रक्रिया वापरली पाहिजे. An impressive speech has the following qualities. जर आपलं प्रभावी भाषण व्हायचं असेल तर त्यासाठी खालील काही गुण आपल्या भाषणामध्ये असले पाहिजेत, क्वालिटीज असल्या पाहिजेत. नंबर 1, ओरिजिनल थॉट्स, नॉट अ मेमोराइज स्पीच. म्हणजे आपले जे विचार आहेत ते ओरिजिनल असले पाहिजेत, पाठांतर केलेले नसले पाहिजेत. नंबर 2, कंटेंट ऑफ स्पीच, फोकस ऑन मेन मेसेज. म्हणजे आपण आपल्या भाषणामध्ये आपण जे कंटेंट घेणार आहोत त्या कंटेंटमध्ये आपल्या भाषणाचा जो मेन मेसेज आहे त्याच्यावरती जास्त प्रकाश टाकला पाहिजे. नंबर 3, स्पीकिंग प्रेझेंटेशन ऑफ द स्पीकर. म्हणजे बोलणारा वक्ता त्याच्या बोलण्याची
सादरीकरण करण्याची पद्धत कशी आहे याच्यावरती सुद्धा आपलं भाषण उठावदार होत असतं. नंबर 4, कॉन्फिडंट ॲप्रोच ऑफ स्पीकर, म्हणजे वक्ता जो आहे बोलणारा, तो बोलत असताना त्याच्यामध्ये प्रचंड असा आत्मविश्वास असला पाहिजे. नंबर 5, व्हॉइस मॉड्युलेशन्स टू एक्सप्रेस आयडियाज, इमोशन्स अँड फिलिंग्स, म्हणजे आपण बोलत असताना आपल्या आवाजामध्ये, आपल्या म्हणण्यापेक्षा वक्त्याच्या आवाजामध्ये चढ उतार असला पाहिजे जेव्हा तो त्याच्या फीलिंग्स किंवा त्याच्या आयडिया किंवा इमोशन्स तो व्यक्त करत असतो तेव्हा. नंबर 6, वेल प्रॅक्टिस टू रिमेंबर ईच फॅक्ट क्लिअरली, म्हणजे वक्त्याने सुरुवातीला थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे की आपली आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे किंवा आपल्याला जी गोष्ट सांगायची ती पटवून देता आली पाहिजे इतपत. नंबर 7, यूज ऑफ फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी, म्हणजे भाषण देत असताना फ्रेजेसचा, वेगवेगळ्या व्होकॅब्युलरीचा वापर करायला पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपले भाषण प्रभावी ठरू शकते. विद्यार्थ्यांनो, हे जनरल पॉईंट मी तुम्हाला आपलं भाषण प्रभावी होण्यासाठी सांगितलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही सुद्धा काही पॉईंट्स ॲड करू शकता. नेक्स्ट पॉईंट, व्हॉट शुड बी द साईज लेंथ ऑफ द स्पीच, म्हणजे आपल्या भाषणाची म्हणजे साईज आणि लेंथ याचा अर्थ भाषण आपण किती वेळेपर्यंत केलं पाहिजे असा अर्थ आहे. तर इथे अबाउट 5 to 10 मिनिट्स किंवा 1 पेज आपलं सर्वसाधारणपणे भाषण असलं पाहिजे. नंबर 3, डू आय नो द फॉर्मॅट? येस, आय नो द फॉर्मॅट. जनरली देर आर 3 पार्ट्स ऑफ स्पीच. फर्स्ट इज इंट्रोडक्शन, सेकंड इज बॉडी ऑफ द स्पीच और मेन बॉडी, अँड थर्ड एंडिंग और कन्क्लुजन. म्हणजे तिसऱ्या पॉईंटमध्ये असं विचारलं की जनरली तुम्हाला स्पीचची फॉर्मॅट माहिती आहे का? तर हो, ती स्पीचच्या फॉर्मॅटमध्ये जनरली 3 महत्त्वाचे भाग असतात. पहिला असतो इंट्रोडक्शन, त्याच्यामध्येच ग्रीटिंग्स येतात. नंबर 2 बॉडी ऑफ द स्पीच म्हणजेच मेन बॉडी, आणि नंबर 3 कन्क्लुजन किंवा एंडिंग असं त्याला म्हणतात. कॉम्प्लिमेंटरी क्लोज असं म्हणलं तरी चालेल. नंबर 4, हाऊ टू स्टार्ट, आपण भाषणाला कशी सुरुवात करायची आहे? We should start our speech with greetings, salutations. For example, good morning, one and all present today. Honorable chief guest, eminent dignitaries, respected management and staff, students and friends. We should also start our speech by using the sentences like, let me explain this to you. Today I would like to put forth my views. म्हणजे या मुद्द्यामध्ये तुमच्या भाषणाला सुरुवात कशी करावी याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला स्वागत किंवा ग्रीटिंग्स किंवा सॅल्युटेशन असं त्याला म्हणतात. म्हणजे आपण सुरुवातीला रिस्पेक्ट देण्यासाठी याचा वापर करतो, किंवा मग रिस्पेक्ट दिल्यानंतर आपण भाषणाची सुरुवात करताना लेट मी एक्सप्लेन किंवा टुडे आय वुड लाईक टू पुट माय व्ह्यूज अशा वाक्याने सुद्धा सुरुवात करू शकतो. नंबर 5, व्हॉट टू राईट. वी शूड राईट थिंग्स रिलेटेड टू आवर टॉपिक्स, म्हणजे आपण भाषणामध्ये काय लिहिलं पाहिजे? तर आपल्या भाषणामध्ये जो मेन आयडिया किंवा जी मेन थीम आहे, मेसेज द्यायचा आहे, त्याच्याशी रिलेटेडच सगळे टॉपिक्स आपण घेतले पाहिजेत. नंबर 6, हाऊ टू ब्रिंग क्वालिटी टू युअर स्पीच, तुमच्या भाषणाला क्वालिटी तुम्ही कशी आणू शकाल? यूज ऑफ प्रॉपर एक्झाम्पल्स, कोटेशन्स, फ्रेजेस अँड मिनिंगफुल सेंटेन्सेस, म्हणजे आपल्या भाषणाला क्वालिटी आणायची असेल तर आपण योग्य उदाहरणं दिली पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचे कोटेशन्स, फ्रेजेस वापरली पाहिजेत आणि अर्थपूर्ण वाक्य आपण आपल्या भाषणामध्ये वापरली पाहिजेत, बोलली पाहिजेत. नंबर 7, व्हॉट आर द रिलेव्हंट थॉट्स, स्लोगन्स, मॅक्झम्स. रिलेव्हंट थॉट्स किंवा स्लोगन्स म्हणजे काय याचा अर्थ असा विचारला आहे. तर रिलेव्हंट थॉट्स, स्लोगन्स अँड मॅक्झम शुड बी रिलेटेड टू पॉईंट, म्हणजे आपल्या जे भाषण आहे त्याच्याशी ते रिलेटेड असले पाहिजेत. अँड नंबर 8, विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट इलेमेंट्स टू बी इन्क्लुडेड, सगळ्यात महत्त्वाचा कोणता घटक आपण त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, कॅप्चर द अटेन्शन ऑफ ऑडियन्स towards subject, message, theme and the structure of our speech is very important. Call to action is also important. These 2 points are very important according to me. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर आपण
जे प्रेक्षक आहेत, ऑडियन्स आहेत, त्यांचं लक्ष आपल्या विषयाकडे किंवा आपला जो संदेश आहे, मेसेज आहे त्याकडे किंवा थीमकडे वळवून घेतलं पाहिजे. आणि आपण बोलत असताना वेगवेगळ्या प्रकारे हातवारे करून त्यांचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असे 2 मुद्दे महत्त्वाचे माझ्या मताप्रमाणे वाटतात. या मुद्द्याचं उत्तर जे आहे ते सुद्धा वैयक्तिक बदलू शकते. Now look at the page number 27, question number 8. You are going to participate in an inter-school elocution competition. The subject given to you is how to achieve success in life. Draft a speech to present it in a competition. म्हणजे तुम्ही तुमच्या शाळेत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत आहात आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये यश कसे मिळवावे हा विषय दिलेला आहे स्पीचसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊन स्पीच तयार करायचं आहे. त्यांनी आपल्याला काही गाईडलाईन्स म्हणून पॉईंट्ससुद्धा खाली दिलेले आहेत. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. त्याच्यामध्ये कोणते पॉईंट्स त्यांनी ॲड केलेले आहेत तिथे: सेटिंग गोल, प्लॅनिंग, नॉलेज अँड इन्फॉर्मेशन, कॉन्फिडन्स, हार्डवर्क, परसिवरन्स, प्रॉपर गायडन्स, डेडिकेशन, फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल, पॅशन, सॅक्रिफाईस, नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. म्हणजे दिलेल्या या सर्व पॉईंटच्या सहाय्याने आपण आपल्या जीवनामध्ये यश कसे मिळवले पाहिजे याबद्दल भाषण तयार करायचे आहे. इथे विद्यार्थ्यांसाठी एक एक्झाम्पल म्हणून मी स्पीच तुम्हाला लिहून दाखवलेले आहे. मी इथे वाचन करते आणि तुम्ही ते नंतर व्यवस्थित समजून घ्या. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. Honorable Chairperson, Judge, respected Headmaster, teachers, and my friends. Today, I am going to speak about the given topic, how to achieve success in life. So my friends, success is very important in everyone's life. Everyone has dream of becoming a successful human being in life. But the definition of success is different for every person. For example, as a child, success is to solve a puzzle. As a SSC student, a success is to get good marks. There is a good saying that success is a journey and not a destination. First of all, we have to set our goal, means we have to decide what we are and what we want to be. So, proper planning, knowledge or information, execution of plan are very important. For a great success, we need a lot of confidence, patience, hard work, perseverance, proper guidance and dedication. Most important thing is that we never give up hope. We should always think positively. We should always follow in the footsteps of a great successful people. There is a great saying that successful people do not do different things, they do things differently. Sachin Tendulkar, Tenzing Norway, Dhirubhai Ambani, so many examples are there. So friends, all of you know that no gains without pain. To achieve success, we must do hard work continuously. Thank you for listening me carefully. विद्यार्थ्यांनी फक्त एक मुद्दा लक्षात ठेवायचा की वेबमध्ये दिलेले सर्व पॉईंट्स आपल्या स्पीचमध्ये आले पाहिजेत. तसा विचार करून सगळे पॉईंट्स आपल्या स्पीचमध्ये आपण घ्यायचे आहेत. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब.